गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी विला विजिट केला अलिबाग मधला. ते ऑलमोस्ट अलिबाग पासून 7-8 किलोमीटर वर आहे आणि त्या विलाचं नाव आहे विवो विला आणि 6 बेडरूम किचन हॉल आहे आणि आता आपण हॉल बघतोय. हॉल एकदम मस्त आहे. त्यात आरामात 10-15 लोक राहू शकतात. विथ 52 इंचचा टीव्ही आणि स्विमिंग पूलचा एरिया पण आहे आणि एकूण फर्स्ट फ्लोअरला 4 बेडरूम्स आहेत आणि खाली 2 बेडरूम्स आहेत. आता ही फर्स्ट फ्लोअरला आपण चाललोय. फर्स्ट फ्लोअरला जात असताना मला तिथे एक छोटीशी बाल्कनी पण दिसली, गच्ची दिसली तिथे. तो पण आपण एरिया बघणार आहोत. पण आता सध्याला आपण जातोय वर. तिथला व्ह्यू एकदम मस्त आहे आणि तिथून आपण डायरेक्टली हॉलमध्ये कोण बसले काय ते पण बघू शकतो. इथे एक छोटासा टेरेस आहे. टेरेस मधून आपण समोरचा व्ह्यू बघू शकतो. आता हे जे आहे, मी टेरेस वर पण गेलो होतो. या सेकंड फ्लोअरला टेरेस आहे, पण अनफॉर्च्युनेटली उजवी साईड ती लॉक होती आणि डाव्या साईडला टेरेस आहे. पण त्या तिकडे जाण्याच्या आधी आपण पहिले खालचं सगळं एरिया एक्सप्लोर करू की काय काय. आता हा जो एरिया आहे तो आहे डायनिंग एरिया. इथे बऱ्यापैकी 8-9 लोक आरामात डायनिंग टेबलवर बसून जेवू शकतात. चांगलं तिथे वुडन फर्निचर आहे. त्यानंतर किचन आहे, बॅक साईडला कॉमन वॉशरूम आहे. त्यानंतर जो मी ते सांगत होतो की टेरेस जो आहे फर्स्ट फ्लोअरचा, हा जो टेरेस खूप छोटा आणि याच्यातून फ्रंट एंट्री आपण बघू शकतो की कोण येतं आणि एकदम भारी व्ह्यू वाटतो. एकदम शांत जागा आहे. त्यानंतर हा जो एरिया आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे. इथे एक कॉमन वॉशरूम आहे आणि इथे ऑलमोस्ट 4 बेडरूम आहे. हा जो आपण आता बेडरूम बघतोय, किंग साईज बेड आणि ह्यामध्ये नॉर्मल शॉवर्स आहेत. त्याच्यामध्ये एवढं काही जास्त नाही. WC आणि शॉवर एरिया. यामध्ये पण आपण फ्रंट व्ह्यू बघू शकतो या बेडरूम मधून. त्यानंतर आपण माग इकडे लगेज रॅक वगैरे आहे तसं ठेवायला. त्यानंतर फ्रंट व्ह्यू आपल्याला दिसतायच आहे. त्यानंतर इथे कॉमन वॉशरूम आहे की जे गेस्ट वगैरे येतील त्यांना युज करण्यासाठी. आणि हा जो एरिया आहे हा 3 बेडरूमचा एक स्टुडिओ आहे, अपार्टमेंट म्हणू शकतो. हा जो आहे यामध्ये तुम्हाला जो व्ह्यू आहे तो फ्रंट इकडचा दिसतो स्विमिंग पूल मधला आणि यामध्ये 2 किंग साईज बेड आहे. आरामात 4 लोक आणि तसं बघायला गेलं तर 6-7 लोक आरामात राहू शकतात. तिथे एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे आपण टाकू शकतो. सोफा आहे तिथे. त्यानंतर जो व्ह्यू येतो, छोटीशी बाल्कनी आहे, त्यामध्ये आरामात आपण सकाळचा चहा पिऊ शकतो तिथे किंवा संध्याकाळी इव्हिनिंगला आपण गप्पे मारायला तिथे बसतो. त्यानंतर याचं वॉशरूम पण एक म्हणजे मोठंच आहे बाकी वॉशरूम पेक्षा. कारण की यामध्ये मस्त कबर्ड वगैरे, जर कोणी लॉंग स्टे साठी येत असेल, ग्रुप येत असेल किंवा काही कामाचं प्रोजेक्ट वगैरे साठी येत असेल त्यासाठी एकदम भारीच आहे. आता ह्या वॉशरूम मध्ये तुम्ही आतमध्ये बघाल, इथे हेड जो शॉवर आहे, इथे वर पंखा वगैरे लावलेला आहे. त्यानंतर खूप म्हणजे थंड आहे. ऍक्च्युली हे जे वॉशरूम आहे एकदम थंड आहे, त्यामुळे तुम्हाला पंख्याची गरजच नाही. आता हे एक्सप्लोर झाल्यानंतर आपण जाऊया सेकंड बेडरूम कडे. सेकंड बेडरूम मध्ये एवढं खास नाहीये, एकदम मिडल मध्ये, त्यामुळे तो छोटा आहे थोडासा. 2 लोक आरामात झोपू शकतात त्यामध्ये. मॅक्स 3 ऑक्युपन्सी, लगेज रॅक आणि क्वीन साईज बेड आहे याच्यामध्ये आणि ओल्ड फर्निचर. जर तुम्ही पूर्ण फर्निचर वगैरे बघितलं सगळे वुडन सेट आणि ओल्ड मॉडेल सेट. तुम्ही दरवाजे पण बघा. त्यानंतर हा जो तिसरा बेडरूम आहे, तिसरा बेडरूम मला स्पेशली आवडला कारण त्यामध्ये एक तर किंग साईज बेड आहे 2. त्यामध्ये आरामात 4 लोक राहू शकतात. एक छोटीशी फॅमिली राहू शकते. त्यानंतर त्याचा जो वॉशरूम आहे, आता मी वॉशरूम मध्ये एंट्री करतो. तर इथे चांगला कबर्ड वगैरे, लगेज वगैरे किंवा कपडे वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर यामध्ये जो वॉशरूम ना एवढा मोठा आहे तो की एक बेडरूम म्हणू शकतो, बेडरूम असेल. त्यानंतर आता मी मागे येतो आणि हा जो व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे ना, तो तर ह्या विलाचा आय थिंक सगळ्यात आवडता पार्ट आहे. यामध्ये सेपरेट पूल आहे.
एखादी फॅमिली असेल किंवा एखादं मॅरिड कपल्स वगैरे असेल त्यांच्यासाठी हे एकदम स्पेशल आहे की जर तुम्ही स्पेशल एक प्रायव्हसी मध्ये स्विमिंग पूल आहे, तिथे छोटस जकुझी टाईप आणि तिथे बसायला पण तुम्ही संध्याकाळचं बसू शकता, सनसेट बघू शकता तिथे. तर हा व्ह्यू तिथून दिसतो आणि एकदम छान आहे. आता जो हा मी बेडरूम दाखवतोय हा आहे ग्राउंड फ्लोअरचा. हा बेडरूम नंबर 1. या बेडरूम मध्ये तुम्हाला जकुझी हे मिळतं, म्हणजे बाथटब वगैरे. सेम 2 किंग साइज बेड, 4 लोकांसाठी आरामात, एकदम स्पेशियस आहे. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, तुम्ही जर बुक्स वगैरे किंवा तुम्हाला लॅपटॉपवर काम करायचं तर ते यूज करू शकता. त्यानंतर वॉशरूम सेम आहे जसं आपण वर बघितले होते. त्यानंतर ह्या वॉशरूम मध्ये आता मी येईल आतमध्ये, तर ह्यामध्ये बाथटब आहे. बाकी कोणत्याही तुम्हाला बेडरूम मध्ये वॉशरूम मध्ये बाथटब नाही मिळणार. यामध्ये तुम्हाला बाथटब मिळतं, एकदम व्यवस्थित सगळं थंड गरम पाणी ऑटोमॅटिक येतं कारण की गिझर आहे वर. आणि ह्याचा जो व्ह्यू आहे तो बघा तुम्ही, फर्स्ट फ्लोअर वरून हे असं व्ह्यू दिसतं. म्हणजे बॅक साईडला पण एक गॅलरी, या गॅलरीतून तुम्ही बॅक साईडचं पण बघू शकता, फ्रंट साईडचं पण बघू शकता. ह्यामध्ये स्विमिंग पूल आहे जो तो मिडल मध्ये आहे. मिडल मध्ये यामध्ये आरामात एक कॉर्पोरेट पार्टी असेल किंवा छोटीशी फॅमिली गेट टुगेदर किंवा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे असेल तर ह्या जागी तुम्ही आरामात करू शकता. एक छोटासा तिथे कोपऱ्यामध्ये तुम्ही छोटं लाईट किचन पण बनवू शकता आणि त्याचप्रमाणे त्याला एक छोटेसे गार्डन पण, म्हणजे हा फ्रंटच गार्डन आहे, त्याला मागून पण रस्ता आहे. तर संध्याकाळी असं म्हणजे एकदम शांत असं, म्हणजे शहरापासून दूर जर कोणाला राहायचं असेल तर मी रिकमेंड करेल हा. आणि याचा रेंट काही जास्त नाहीये, त्यामध्ये मॅक्स 15 लोकांची आपण बुकिंग टाकू शकतो आणि मिनिमम याचा आहे 18 लोक राहू शकतात. हा जो एरिया हा बॅक साईडचा आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल प्लस तुमचं बास्केटबॉलचं येतं, त्यानंतर तुमचं टेनिस येतं, टेनिस बॅडमिंटन येतं आणि स्विमिंग वगैरे करून जर कुणाला रिलॅक्स करायचं असेल तर तिथे चेअर पण आहे, त्या चेअर मध्ये तुम्ही बसू शकता आणि इव्हिनिंगला चहा स्नॅक्स वगैरे तिथे करू शकता. आणि इथे पण 2 वॉशरूम्स आहेत मागं, तर कुणाला दुसरा म्हणजे वर जाण्याची गरज नाही बेडरूम मध्ये. हा जो आहे हा पण प्ले ग्राउंड एरिया आहे, त्याच्या मागे पण तुम्हाला वॉशरूम मिळते तिकडे किचनच्या साईडला. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ना